नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण प्लॉट व्हिजिट करण्यासाठी मक्काच्या प्लॉटवरती आलो होतो बिडकीनमध्ये. तर आज आपण काका तुमचं नाव काय? दत्तात्रय लक्ष्मण हाडे. दत्तात्रय लक्ष्मण हाडे यांच्या प्लॉटवरती आलेलो होतो. तर शेतकरी मित्रांनो, यांच्या मक्का पिकावरती आळीचा भरपूर प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळेस त्यांनी इथं आपले कुलस्वामिनी ॲग्रो एजन्सी बिडकीन, तर इथून त्यांनी जे आयाका औषधाची फवारणी केली होती आणि फवारणी केल्यानंतर त्यांना कसे रिझल्ट आले तर हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका, तुम्हाला कसे रिझल्ट आले या औषधाचे? रिझल्ट खूप चांगले आलेले आहे. हा. आता 10 ते 12 दिवस झाले औषध मारून. अच्छा याच्यातली पूर्ण आळी गेलेली आहे. अच्छा. आता जी राहिलेली थोडीफार हा. तर ही असं तर तुम्ही मरून बघू पडलेली. शकता शेतकरी मित्रांनो, औषध फवारून 10 ते 12 दिवस झालेले आणि अशा आळ्या सुद्धा अजून जिथं मरताना ज्या वेळेस आळी खाण्याचा प्रयत्न करते त्याचे पूर्ण आळी अशी याच्यावरती मरण पावती मक्काच्या पानावरती दिसते आपल्याला मेलेली. तर एवढे सुंदर रिझल्ट येत आहे. तर तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना, बाकी शेतकऱ्यांना? तर कमीत कमी बर का बाकीचे जे औषध आहे हा, हा. औषधापेक्षा हा एका फवारणीमध्ये हा सारं काम करतो. जबरदस्त काम. हो, जबरदस्त म्हणजे सारं काम करू राहिला. आळी बिलकुल ठेवीत नाही. बरोबर बरोबर. आता हे तुमच्या डोळ्यानं तुम्ही बघू हो. शकत असाल की अजून सुद्धा आळी मरते. अजून जवळपास पण 10 ते 12 त्याचा दिवस. म्हणजे औषधाचा एवढा पावर आहे का 10 दिवस ते 12 दिवस झाल्यावर पण त्याचा असर दाखवू असर राहिला. दिसतो. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, मी सर्व शेतकऱ्यांना सांगेल की तुमच्याकडे जर मक्का पिकावरती लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला असाल तर तुम्ही नक्की आयाका या औषधाची फवारणी घेऊ शकता. एक जबरदस्त असे रिझल्ट या औषधाचे आणि तुम्ही याचा वापर आपल्या मक्का पिकामध्ये आळी जिथं पण तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव दिसत असेल, मक्का, टोमॅटो, बाकीच्या क्रॉप मध्ये, तिथं तुम्ही याचा वापर करू शकता. धन्यवाद.